पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। जेणे पाहालिये पहाटे भेदाची चोरोळी फिटे, रिगती आत्मानुभव वाटे पांथिक योगी। 16व्या अध्यायातल्या मंगलाचरणातली ही 7वी ओवी। मंगलाचरणामध्ये श्री गुरु म्हणजे एक ज्ञान सूर्य आहेत आणि जसा सूर्य उदय झाल्यानंतर अंधार नाहीसा होतो तसं ज्ञान सूर्य उदयाला आला म्हणजे अज्ञान नाहीसं होतं। या प्रकारच्या मांडण्या करत अनेक प्रकारची रूपकं घेत घेत हे मंगलाचरण चाललेलं आहे। आता या चालू ओवीमध्ये की जसा सूर्योदय होतो तत्पूर्वी पाहालिया पहाटे म्हणजे पहाट होते आणि नंतर उजाडायला सुरुवात होते। अशा वेळेस काय आहे तर जे रात्रीचं भय होतं की चोर येतील का, आपल्या ठिकाणी काही चोरी करतील का, तर पहाट झाल्यावर हे भय नाहीसं होतं, कारण तिथून नंतर चोराची वेळ नाही आणि उजाडल्यावर तर मग अजिबातच नाही। तसं ज्ञानसूर्याची पहाट झाली म्हणजे मग भेदरूपी चोराची भीती राहत नाही। हे भेदरूपी चोर त्या ठिकाणी काय करतात आता येत नाहीत। त्यामुळं रिगती आत्मानुभव वाटे पांथिक योगी। तेव्हा जे आत्मज्ञानाच्या दृष्टीनं निघालेले आहेत त्यांना त्यांचा जो रस्ता आहे म्हणजे मुमुक्षुत्व जागं झालं, श्रवणाची ओढ लागली, मनन करू लागले, निधिध्यासन करू लागले, ही जी काही आत्मज्ञानाची वाट आहे, आत्मज्ञानातून पुढं जायचं आहे, असे जे आत्म्याच्या अनुभवाकडे निघाले वाटसरू आहेत त्यांना आत्मा अनुभव घ्यायचा आहे। आता त्यांना हा भेद किंवा आणखीन काही प्रतिबंध ह्याची काहीही भीती राहत नाही, कारण आता ज्ञानसूर्य तिथं जागा झालेला आहे। जयाचेनी विवेक किरण संगे, उन्मेख सूर्यकांतू फुणगे, दीपले जाळीती दांगे संसाराची। दुसरं उदाहरण त्याच पद्धतीचं म्हणजे सूर्योदय झाल्यावर कसा आपल्या ठिकाणी काय फरक होतो हे बाह्य अंग माहिती आहे। आता ज्ञानरूपी सूर्यानं आमच्या ठिकाणी काय फरक होतो याही गोष्टी इथं दाखवायच्यात। जसं सूर्य उगवला म्हणजे काय आहे, सूर्यकांत नावाचा जो काही मणी आहे किंवा दगड आहे तो पाझरायला लागतो। आता इथं तसंच झालं की ज्ञानसूर्यानं आमच्या ठिकाणी विवेक जागा झाला, काय महत्त्वाचं आहे काय महत्त्वाचं नाही, म्हणजेच नित्य काय अनित्य काय याचा आमच्या ठिकाणी परिपक्वता झाली। त्या ज्ञानानं नित्याचीच फक्त काय आहे की संगती करावी, अनित्याची संगती करू नये, हे जसं त्या ठिकाणी होतं तसं हा विवेकरूपी सूर्याचं किरण पडल्याबरोबर उन्मेख म्हणजे अंतःकरणामध्ये जी काही ज्ञानाची जागृती, ती ज्ञानाची जागृती होऊ लागली तर मग अंतःकरणातले दुसरे दोष नाहीसे होतील, आसक्तिभाव नाहीसा होईल, ममता नाहीसे होईल। हे जसं आहे तसं सांगतात की ज्ञानामुळं आता हे अंतःकरणातले फरक होतील। रूपकात काय सांगायचं आहे की सूर्य उदय झाला की सूर्यकांत जो असतो तो काय करतो, पाझरायला लागतो। आता इथं मात्र माऊलीने आणखी एक केलं की हा सूर्यकांत नुसता पाझरत नाही, ह्याच्यातनं ठिणग्या उडू लागलेल्या आहेत। सूर्यकिरणानं सूर्यकांताच्या ठिकाणी ठिणग्या उडू लागल्या,
त्यामुळं काय झालं की त्याचा एवढा काही आता प्रज्वलित भाग झाला की हे जे काही संसाररूपी अरण्य आमच्या पुढे उभं राहिले ते जळून चाललं. अर्थात संसार काय आहे आम्ही धरून ठेवला आहे, आसक्तीने धरून ठेवला आहे, आमच्या ममत्वाने धरून ठेवला आहे. हेच त्याचे जे काय आहेत ते निघून गेले की संसार नसल्यासारखाच आहे. जयाचा रश्मिपुंजू निभरू, होता स्वरूप उखरी स्थिरू, ये महासिद्धीचा पुरू मृगजळाचा. आता जेव्हा जेव्हा सूर्योदय होतो आणि सूर्य माथ्यावर येतो म्हणजे रश्मिपुंजू निभरू, अर्थात ऊन काय होतं की दुपारचं ऊन तयार होतं. अशा वेळेस काय होतं की जी उखरभूमी, त्या उखरभूमीच्या ठिकाणी मृगजळाचा भास व्हायला लागतो. आता हे मृगजळ आहे, हे भास आहे असं न होता ते सत्य असं जर काय आमच्या ठिकाणी काय होतं, भ्रम होतो. त्याच्याकरता एक उदाहरण दिलं आहे की आमच्या ठिकाणी हा ज्ञानसूर्य जागा झाला आणि स्वरूपाबद्दलची जी काही आहे ती वाटचाल चालू असताना आणि थोडा थोडा अनुभव येऊ लागला आहे. आत्मानुभवाच्या ठिकाणी म्हणजे स्वरूपाकार वृत्ती थोडी थोडी होऊ लागली. अशाच वेळेस काय होतं, ह्या अष्टमहासिद्धी येतात. मग त्याला त्या प्रसन्न होतात. त्या साधकाला काय मग काय कोणाला आशीर्वाद दिला तर लगेच तो फलद्रूप होतो. मुठभर तांदूळामध्ये किती माणसं जेवायला घालता येतात, अशा ज्या काही सिद्धी त्याला येऊ लागतात. आणि हे जे काही आहे की जसं मृगजळ दिसतं ते मृगजळ कसं आहे, भासमानच आहे. तसं महासिद्धी भासमान आहेत आणि त्या या साधकाला काय करतात की फसवतात. पण साधक असा आहे की तो स्वरूपापर्यंत जाऊन पोचला आहे. त्यामुळं सिद्धी लावी पिसे कोणता या पुसे. मग आता हा जो काही आहे तो ज्ञानी आहे, त्यामुळं त्या सिद्धीची त्याला गरज नाही, तो सिद्धीकडे वळत नाही. आणि त्यामुळं त्या महासिद्धीचा महापूर जो येतोय तो खोटा आहे हे त्याला कळून चुकतं. जो प्रत्यक बोधाची या माथया, सोहंतेचा मध्यान्नी आलिया, लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. तर दुसरं त्याला उदाहरण आणखी एक असं आहे की जसं जसं आमच्या ठिकाणी आत्मअनुभवाच्या काही लहरी येतात, म्हणजे हा जो काही आहे प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेला आत्मा, याचा बोध तर झालाच पण अनुभवही येऊ लागला. अशा वेळेस काय होतं की जसा जसा अनुभव वाढत जातो तसं तसं त्याच्याच ध्यानकालामध्ये सोहम हा ध्वनी त्या ठिकाणी उठत असतो. मग हा ध्वनी उभा राहायला लागला की त्याच्यामुळं त्याच्या ठिकाणी त्याची जी काही तद्रूपता आहे, तन्मयता आहे ते तयार होत असते. आता त्याला उदाहरण असं दिलं की जसं ध्यानकालात अभ्यासाचा जेव्हा मध्य येतो तेव्हा सोहम उभा राहतो, म्हणून सोहंतेचा मध्यान्नी आलिया. त्याच्याकरता उदाहरण कोणतं आहे की हा जो सूर्य आहे तो मध्यावर आला, आपल्या माथ्यावर आला, म्हणजे मग काय होतं तर आपल्या माथ्यावर आल्यानंतर आपलीच सावली आपल्या पायाखाली येते. आता सावली कुठे म्हणलं तर दाखवायला जागा नाही, आपली सावली आपल्याजवळ आली, आपल्याच अंगाखाली आली. आता सावली अशी वेगळी राहिलीच नाही. तसं जे काही आत्म्याबद्दलचे अनेक प्रकारचे दुसरे विपरीत भावना होत्या त्या सगळ्या गेल्या. म्हणून आत्मभ्रांती छाया, हे भ्रांती हीच छाया. कारण नुसतं नाही हेच का स्वरूप, असंच असेल का, असंच नसलं तर काय, चुकीचंच आहे का बरोबर आहे, हे जे भ्रांतीच आहे. अनुभवाच्या घरात गेल्यावर सुद्धा ती भ्रांती. अशा वेळेस काय होतं मग काय, पण जेव्हा हा अनुभव आणि त्याचे असणारी लक्षणं आपल्या ठिकाणी उभा राहतात, म्हणजेच सूर्य माथ्यावर आल्यावर जसं आपल्याच अंगाखाली आपल्या पायाखाली आपली सावली येते, तसं आत्मभ्रांती छाया आपण पातळी. आता ही भ्रांती रूपी छाया, भ्रांतिरूपी सावली संपून चालली किंवा आहे तरी त्याचं जाणीव अस्तित्वाच्या पलीकडे गेली ती. तेव्हा
विश्वस्वप्नसहिते, कोण अन्यथा मती निद्रिते, सांभाळी नुरेची जेथे माया राती. तेव्हा आत्तापर्यंत काय होतं तर जे जे काही असेल त्या त्या अवस्थेमध्ये आमची जी काही त्यातली जी शिरकाव आहेत ती तेव्हा तेव्हा त्या अवस्थेला सत्य मानून जात होते. जसा जागृतीतला मनुष्य जागृतीतले व्यवहार आणि जागृतीतले जग किंवा विश्व सत्य वाटतं, पण जेव्हा स्वप्न पडत असतं तेव्हा स्वप्नही सत्य वाटतं. ते कधी स्वप्नात असलेल्या स्वप्नस्थ माणसाला ते सत्य वाटतं. जसं आत्मबोधामध्ये सांगितलं की यावत काले सत्यवत भाती प्रबोधे असत्यवत भवेत. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या अवस्थेच्या ताब्यात आहात तेव्हा तीच अवस्था तुम्हाला सत्य वाटते, त्यातनं जागे झाल्यावर ती खोटी आहे हे कळतं. तसं इथं आमच्या ठिकाणी काय होतं की स्वप्न होतं, आणि ते कोणतं स्वप्न तर जागृतरूपी स्वप्न, अविद्येच्या निद्रेतलं हे स्वप्न. आता जर ते स्वप्नच नाहीसं झालं तर मग विपरीत भावना किंवा विपरीत ज्ञान, अन्यथा ज्ञान काय करायचे. तर हे अन्यथा ज्ञानरूपी निद्रा गेली म्हणजेच यथार्थ ज्ञान जागा झालं. आता खरा जागा झाला तर विश्वरूपी स्वप्न कसं तिथं पडल. जागृतीतल्या माणसाला झोपीतल्या माणसासारखं स्वप्न कसं पडल. तो करेल एखाद्यास मनोराज्य, पण जसं झोपीत स्वप्न असतं तसं नाही. म्हणून विश्वस्वप्नसहिते, हे जे विश्व आहे हे एक स्वप्नच आहे आणि ते त्याच्या पुढचं आता नाहीसं झालं. त्याला त्यांनी दाखवून दिलं की जसं रात्रीच झोप येत असते तेव्हा ही रात्र कोणती तर माया रात्री. ही आमच्याजवळची जी काही माया आहे ती यथार्थ ज्ञान झाल्यानंतर, म्हणजे जसं एखाद्या वस्तूवर आपल्याला अध्यास झाला, त्या ज्याच्यावर अध्यास झाला आहे त्या वस्तूचं ज्ञान झालं की अध्यास निघून जातो. तसं मायेवर अध्यास झाला आहे विश्वाचा. आता मायाच आमच्याजवळची नाहीसं झाल्यावर विश्व समोर कशाला राहते. म्हणोनी अद्वय बोध पाटणी, तेत महानंदाची दाटणी, मग सुखानुभूतीची देणी घेणी मंदावू लागती. आता त्यांच्या ठिकाणी इतका बोध दाटून आलेला आहे आणि एकच मी म्हणजे मीच आहे. मी म्हणजे कोण तर मी ब्रह्मस्वरूप आहे. हा अद्वय म्हणजे तिथं आता काय झालेलं आहे, द्वैत नाही असं जे एक ठिकाण आहे, या ठिकाणाच्या ठिकाणी आल्यानंतर या अद्वैतात दुसरं काही नसतं, केवळ आनंद असतो. आणि तो महाआनंद एवढा झाला आहे मोठा की आंतरबाह्य आहे, आत आणि बाहेर सगळीकडं जिकडं पाहे तिकडं काय आहे की आनंदच आनंद. इतकं त्या ठिकाणी भरून गेल्यामुळं आनंदाचे डोही आनंद तरंग असं झाल्यावर मग जे काही सुख म्हणून होतं, ती सुखाची जी अनुभूती आली होती ती अनुभूती वर्णन करायला सांगायला म्हणजे देणं घेणं करायला वृत्तीच जाग्याला नाही, ती आनंदरूप होऊन बसली. बाहेर यायला लागली तरी सुखाचं वर्णन करायला आनंदाचाच भाग त्या ठिकाणी बाहेर येतो. त्यामुळं तिथं काही त्या सुखाचा व्यवहार करायला नाही, मंदावं लागते. आता तिथं त्या ठिकाणचं जे काय आहे सुख ते मंद होऊ लागलं. किंबहुना आज ऐसेसे मुक्त कैवल्य सुदिवसे, सदा लाही जे का प्रकाशे जयाचेनी. अशा तऱ्हेनं जो सूर्य नेहमी उगवतो तो आहेच, पण हा ज्ञान सूर्य आहे, ही श्रीगुरुरूपी ज्ञान सूर्य आहे. आणि तो उगवल्यामुळं आमच्या ठिकाणी आता हा जो दिवस आहे तो कोणता झाला, तो मुक्ततेचा झाला, हा कैवल्य प्राप्तीचा झाला. आणि मुक्तता कैवल्य प्राप्ती हा जो काही दिवस आहे तो सुदिन आहे किंवा सुदिवस आहे. इतर दिवस आमच्या पुढं जागृती घेऊन यायची, पण जागृतीत घटके घटकेला सुख आणि दुःख हेच असायचं. आता केवळ आनंद राहिला, केवळ त्या ठिकाणी हे ऐक्य राहिलं, म्हणजेच जे मुक्त लक्षण आहे किंवा जे कैवल्य लक्षण आहे तेच तर उभं राहिल्यामुळं आता जो काही ज्ञानप्रकाश आहे तो असलेला सूर्य
त्याचा सदोदित प्रकाश आमच्या ठिकाणी राहिलेला आहे. जो निजधाम व्योमीचा राहो, उदयलाची उदय जत खेवो, फेडी पूर्वादी दिशांशी ठावो, उदो अस्तूचा. आता जे जे काही असेल तेच आहे. म्हणजे जसं आमचं निजधाम आहे, मूळचं जे घर आहे, म्हणजे जिथून आपल्या जी काय वाटचाल सुरू झाली होती असं जे मूळचं घर आहे, पूर्वीचा दोरा, म्हणजे जिथूनही दोरा लांबवला होता ते असणारं ठिकाण, त्या असलेल्या चिद आकाशामध्ये हा जो काही ज्ञानसूर्य स्थिरावलेला आहे, तो तिथं आल्यानंतर तो उदय पावलाच. उदय जताच उदय जत खेवो, उभाच राहिला आहे तो. आता आहे तसाच आहे. आपला सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि जात 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 पश्चिमेकडे जातो. म्हणजे पूर्वेला उदय व्हावा आणि पश्चिमेला अस्त व्हावा. पण आता सांगतात फेडी पूर्वादी दिशांचा ठावो. आता पूर्व आणि पश्चिम म्हणायचं काय कारण नाही. आपल्याकडं काय असतं की आता सुशिक्षितच आहेत सगळे, त्यामुळं काय आहे की सगळ्याला हे पूर्व दिशा पश्चिम दिशा ही नावं माहिती. ह्याच्या अगोदरचे निरीक्षण माणसं होती आपले काय आहे गावाकडं राहणारे, त्यांना माहीत नाही. मग ती पूर्व नव्हते म्हणत, उगवती आणि मावळती. आता ते त्या दिशांचा ठावच राहिला नाही. मग काय झालं, उदयन असतं हे सुद्धा तिथं आता नाही. न दिसणे दिसणे निसी मावळवी, दोन्ही झाकिले ते सैंग पालवी, काय बहु बोलो ते आघवी उखाचे. आणि एकंदरीत आत्तापर्यंत जर काय होतं तर आम्हाला जे दिसत होतं ते न दिसण्यातलंच दिसणं होतं. म्हणजे दिसलं म्हणत असलो तरी आपल्या ठिकाणी काय आहे की जसं एखादं मंदिर आहे आणि ते मंदिर इतकं चांगलं आहे, सुंदर आहे, अगदी काय आहे पायरीपासून ते मंदिराच्या कळसापर्यंत सगळं दगडीच काम आहे. आणि काय केलं, आत जाऊन आपण बघितलं तर सुंदर प्रकारची मूर्ती आत होती. मग हे सगळं पाहिल्यावर म्हणले हे चांगल्या प्रकारचा दगड आहे, कुठून आणला, म्हणजे ह्याच खाणीतला आहे. त्यांनी दाखवले लांबून, इथूनच खाण आहे, त्यातले दगड आहे. मग मूर्तीला कुठून आणले, म्हणजे ह्याच खाणीतली. आता एकच दगड आहे, मूर्ती नाव आहे, एकच दगड आहे, भिंत नाव आहे, एकच दगड आहे, पायरी नाव आहे. पण पायरीच, भिंतच, मूर्ती ते मूर्ती, सगळ्याचा दगड एकच आहे. हे ज्ञान करून घ्यावं लागतं. पण म्हणताना मात्र हे मूर्ती आहे, हे त्याच्या ठिकाणचं सिंहासन आहे, हे भिंत आहे, ह्या सगळ्या जशा गोष्टी होतात ते मात्र काय आहे की दिसून न दिसल्यासारखं. मग आता दिसणे हे जे काय होतं ते दिसणे निसी मावळवी, म्हणजे जे जे पाहत होतो आम्ही ते मावळलं आणि काय पाहायचं तेच दिसू लागलं, म्हणून ते दिसणं याच्यातलं. आता जर काही असेल तर इतकं ऐक्य झालं की जे दिसत नव्हतं किंवा दिसत होतं ते जे खोटं होतं ते तर गेलंच गेलं, पण जे खरं दिसत होतं तेही गेलं. कारण आता अद्वैत झालं ना. अद्वैत झाल्यानंतर कोण पाहणारा, इंद्रियच त्या ठिकाणची सगळी ह्याच्या ठिकाणी एकरूप झाली, पाहणाराही कोणी नाही राहिला. उखाची आणि अशा तऱ्हेनं हे जे काही आहे ही पहाट, त्यानंतरचा सूर्योदय हा इतर दिवसापेक्षा वेगळाच आहे. तो अहोरात्रांचा पैल कडू, कोणे देखावा ज्ञान मार्तंडू, जो प्रकाशे विन सुरवाडू प्रकाशाचा. तेव्हा आता जो काही सूर्य उगवलेला आहे ज्ञानसूर्य, ती जी काही दिवस सुरू झाला आहे तो दिवसच आहे, त्याला रात्र नावाचा विषयच राहिला नाही. अहोरात्र असा जे काय अगोदरचा शब्द होता ते गेला निघून. कारण अहो म्हणजे दिवस आणि रात्र ही रात्र, हे दोन शब्द असायला दोन होते म्हणून ना, पण दुसरे दोन्ही राहिले नाही. आता अखंड दिवस सुरू झाला, दुसरा दिवस तिथं काय आहे नाहीच. असा जरी असला तरी ह्या ज्ञानसूर्याला पाहणारा कोण आहे आता, कारण जो पाहायचा आहे तो ऐक्यात गेला ना. ज्या ज्ञानसूर्यानं त्याला त्या मुक्कामात आणून सोडलं ते ज्ञानही तिथंच गुप्त झालं. तोही
पण तिथं जो अनुभव आला आहे तो प्रकाशेवीन सुरवाडू प्रकाशाचा. त्याला प्रकाशक कोणही नाही, पण अनुभव मात्र आला. कुठून आनंद आला, कुठून सुख आलं हे नाही कळत, पण सुखाचा अनुभव सुरू होतो, आनंद त्या ठिकाणी उपभोगायला मिळतो. ही मात्र त्याची स्थिती पूर्ण झालेली आहे. तया चित्सूर्या श्री निवृत्ती. आता नमो म्हणो पुढत पुढती. जे बाधका येईज तसे स्तुती बोलाचिया. तेव्हा एकंदरीत हे जे काही आहेत हे माझे निवृत्तीनाथ, माझे श्रीगुरु चित्सूर्य आहेत, म्हणजे चैतन्यरूपी सूर्य आहेत. आणि यांच्या ठिकाणी यांनी जे काही मला हे अज्ञान घालून टाकलं, माझा अंधार घालून टाकला, माझा भेद घालून टाकला, यामुळं यांच्यापुढं नमस्कार करायचा आहे किंवा तुम्हाला नमस्ते नमस्ते म्हणायचं आहे. पण शब्द कुठे आहेत, अलीकडचेच आहेत ना. हे शब्दांनी त्यांची स्तुती करायला गेली तर ती योग्य तरी होईल का? देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येई जे चांगावया. जरी स्तव्य बुद्धीसी लया जाई जे का. एकंदरीत जर बुद्धीच त्या ठिकाणी शिल्लक नाही, बुद्धीच जर ह्या ज्ञानाच्या ठिकाणी आणि आनंदाच्या ठिकाणी लय पावलेली आहे, तर मग स्तुती करायला आणि स्तुती चांगली म्हणायला, देवाचं महिमान सांगायला हा कुठे, याला द्वैतात यावं लागेल. तेव्हा त्याच्या ठिकाणी काय आहे की महिमा सांगावं लागेल. म्हणून परमात्म वस्तू आणि बुद्धी, आपण जर एखाद्याची स्तुती करत असलो तर ती व्यक्ती वेगळी असते ना आपण वेगळे असतो. ते एखादी वस्तू वेगळी, एखादा दागिना आहे, त्या दागिन्याचे आपण म्हणलो फार छान, फार ते दागिना वेगळा ना आपण वेगळेत. आता तसं नाही ना. बुद्धी त्याच्यात एकरूप झाल्यामुळं या स्तुतीला खूप म्हणतात की भगवंताची, देवाची स्तुती करणं चांगलं, पण करायची कोणी? कारण करणाराच्या ठिकाणी ऐक्य निर्माण झालेलं आहे. त्याच्या ठिकाणी ही स्तुती जरी असली तर त्या ऐक्यातली स्तुती जरी होत असली तर ती चांगलीच म्हणावं लागेल, पण तो ऐक्य पावलेला आहे. जो सर्व नेणिवा जाणीजे मौनाचिया मिठिया वाणीजे. काहीच न होणी आणि जे आपण पयाजो. तेव्हा ज्याच्या ठिकाणी आता काय आहे की कोणत्याच प्रकारची नेणीव ही उरलीच नाही. मग जे जे काही नेणीव होती ती निघून गेली आणि त्याच्याबरोबर असणारी जाणीव निघून गेली. मग कोण आहे? तो नुसती जाणीव आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही. मग काय तिथं फक्त जाणीव आहे आणि तीच जाणीव उरली. मग हा जाणीव स्वरूप असलेला, जाणीवेच्या मिठीत गेलेला, याला काही बोलायचंच राहिलं नाही. मग ह्यानी काय करावं तर केवळ ह्या ज्ञानसूर्याची किंवा ह्या निवृत्तीनाथ श्री गुरूंची मौनानं स्तुती करावी. शांत बसला तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी काय आहे की स्तुतीच आहे. मग काही न करणे हीच तुझी सेवा. हे जसं आहे तसं काहीच न होणी आणि जे आपण पयाजो. तेव्हा काही नाही, इतकं तो शांतच त्यात राहिला, मौनत्व राहिलं. त्याच्या ठिकाणी ती शांती जागी झाली. त्या ज्ञानानं तो ज्या आनंदाच्या ठिकाणी परिपूर्णतेनं डुबून गेलेला आहे, त्याच्यातून त्याचं सगळं जे काय आहे ते मी पण विरून गेलं. मी पणा शिल्लक नाही तर स्तुती कोणी करायची, बोलायचं कोणी? मग जया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेसिही पाठी वैखरी विरे. तेव्हा हे सगळं करण्याकरता पहिल्यांदा काय आहे की परेच्या ठिकाणी उन्मेष उभारावं लागतो. मग पश्यंतीत नाद निर्माण होतो, हेतूत जो मध्यमेत आहे तो हेतू निर्माण होतो आणि मग वैखरी बोलते. आता सगळे परेसह तिथं सगळे बुडून गेलेत. पराई नाही, पश्यंती नाही, मध्यमा नाही, वैखरी नाही, सगळे त्या आनंदात चारी वाणी बुडून गेल्यानंतर याच्या ठिकाणी स्तुती करायला वाचाच नाही. तो का म्हणे वाचा जाहिली कुंठित. तिथं राहून का वाचा आता कुंठित झालेली आहे. तया तू ते मी सेवकपणे लेववी बालके या स्तोत्रा बोलके या स्तोत्राचे लेणे.
हे उपसाहावे ही म्हणता उणे अद्वयानंदा. तेव्हा आता मी तुझा सेवक आहे, मी तुला माझ्या बोलण्यातून स्तोत्ररूपी लेणं घालतो असं जर म्हणावं तर हे तुम्ही स्वीकारा असं म्हणायलाही कारण नाही. कारण मी अद्वयानंदाचंच आहे ना. आता माझ्या ठिकाणी अद्वयपणाचा जो आनंद चाललेला आहे, त्या आनंदात मी एकदा असल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारानं स्तोत्र तुमचं गावं, स्तुती कोणत्या प्रकाराने करावी आणि हे जे काही आहे ते तुम्ही स्वीकारा असं तरी कसं म्हणावं. कारण मी पूर्ण काय आहे, आनंदातच आहे. परिरंके अमृताचा सागरू, देखील या पडे उचिताचा विसरू, मग करू धावे पाहुणेरू शाखांचा तया. पहा आता उदाहरण माऊलीने किती सुंदर कल्पनेतनं मांडले. म्हणजे हे अशक्य गोष्ट आहे पण त्याला कल्पनेनं तयार केले. काय झालं होतं, कुणीतरी एक रंक म्हणजे भिकारी म्हणा, दरिद्री म्हणा, त्याला रोजची खायची पंचायत, त्याच्या घरी अमृताचा सागर आला पाहुणा होऊन. आता हे अमृताच्या सागराला काय खाऊ घालावं, याला आता आपण पाहुणा आहे आपल्यातला म्हणल्यावर त्याचा आदर सत्कार केला पाहिजे. म्हणून त्यांनी सगळ्या रानभाज्या गोळा केल्या. हे एक भाजी, ती एक भाजी, ती एक भाजी. आता हा अमृताचा सागर आणि ह्या रानात ज्या काय मिळतात, म्हणजे बाजारातल्या विकतसुद्धा नाही आणल्या, रानात ज्या मिळतात त्या भाज्या घेतल्या आणि त्यांना त्या भाजीचा तो नैवेद्य दाखवावा किंवा त्यांना त्याचं जेवण घालावं असं त्या काय आहे की दरिद्र्याला म्हणा किंवा त्या अत्यंत रंक आहे त्याला असं वाटू लागलं. कारण आपल्या घरी अमृताचा सागर आला आहे, मग त्याचा पाहुणचार नको का. ते तर शाकोही कीर बहुत म्हणावा, तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा, उजळोनी दिव्य तेजा हातीवा ते भक्तीची पहावी. आता त्याच्यानंतर हे सगळं खरं आहे, हा अमृताचा सागर आहे, याला काही असं तसं नैवेद्य दाखवून कसं व्हायचं. मग ह्याला भाजीचा नैवेद्य कसा दाखवावा, त्याच्यासाठी काय आहे, दुसरं उदाहरण घेतलं की जसा सूर्य वर आलेला आहे आणि काडवातीने त्याला ओवाळतो. हे काय आहे, काड्याला बांधलेली वात आणि त्याला केलेलं आणि त्याच्यापासून ओवाळलं. पण दोन्ही गोष्टी अशा आहेत की तो अमृताच्या सागराला जरी पाहुणा म्हणून भाजीचा नैवेद्य दाखवत असेल, भाजीचा ताप त्यांनी ताट वाढला असेल, तरी त्याचा हर्ष, त्याचा आनंद महत्त्वाचा आहे. आणि हा साध्या काडीने जरी सूर्याला उगवत असलं तर त्याची भक्ती महत्त्वाची. म्हणजे ह्यातलं काय दिलं, किती मोठे, कितीला त्याला सामान्य वस्तू देता, या सगळ्या गोष्टी द्या सोडून, पण त्याचा जो काही त्यातला भाव आहे, त्याची जी काही भक्ती, त्या भक्तीकडं, त्या भावनेकडं लक्ष दिलं तर मात्र की ह्यानी केलं ते चुकलं असं वाटत नाही. आता वाटतं की असं कुठं शक्य आहे का, कोण आणि काय देता तुम्ही, पण त्याच्या हर्षाकडं, त्याच्या भक्तीकडं पाहावं. बाळा उचित जाणणे होये, तरी बाळपणची के आहे, परी साचची एरी माये म्हणून तोषे. आता जर लहान बाळाला चांगलं कळत असलं, त्याला काय असतं काय नाही सगळं कळतं, मग त्याला बाळ कोण म्हणेल. हे लहानच आहे आणि ह्याला काही कळत नाही असं असतं. पण तरी त्याला चांगलं कळतंय असं जर असलं तर ह्याला बाळ कोण म्हणाल. पण काय झालं, उदाहरण एक असं झालं की आई काहीतरी कारण झालं होतं आणि ती रडत होती, तिच्या डोळ्यातनं पाणी वाहत होतं. हे गेलं, आपल्याला लागले डोळे पुसायला. आता त्याचं हे कृत्य ते वास्तविक पाहता आईला अत्यंत आनंद देणारं झालं. म्हणजे तिला काय दुःख असेल, काय असेल ते असेल, पण त्याच्यामध्ये या बाळाचं पाहून, म्हणजे तो नेणता आहे, याला काही कळत नाही, हे जरी सत्य असलं तरी तो जे काय आता ज्या मायेनं येऊन डोळे पुसतोय हे किती महत्त्वाचं आहे. म्हणून साचची एरी माये म्हणून तोषे. तेव्हा त्या आईला त्यातनं सुद्धा ती विसरून जाते ना आनंद होतो. काय तिचं दुःख असेल ते असेल, पण ते जाऊन त्याच्या ठिकाणी जसं तिला आनंद होतो
तसं माझं काही असू द्या, माझ्या नेणतेपणातलं आहे, पण माझ्या श्रीगुरूसाठी मी जे काही स्तुती करतो, जे काही करतो ते माझ्या नेणतेपणातलं आहे, पण त्यांना त्याचा आनंद होईल, त्यांना त्या भक्तीचं प्रेम वाटेल, त्यांना त्या हर्षाचा आनंद होईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.